मैत्रिणींनो, उन्हाळा चालू झाला बरं का, आणि वाळवणाचे पदार्थ करायला तर सुरुवात झाली. चला म्हटलं आपण पण थोडेसे व्हिडिओ तुमच्यासोबत हे शेअर करावे. मैत्रिणींनो, तांदळाच्या पिठाचे पापड बनवते आणि तितकेच खुसखुशीत होतात बरं का, कमी त्रासाचे, झटपट होणारे. त्यासाठी काय केलं आहे बघा, रेशनचा तांदूळ जो आहे तो स्वच्छ धुवून कोरडा करून घेतला आणि गिरणीतून दळून आणलेला आहे. मैत्रिणींनो, तांदूळ कोणताही तुम्ही जो वापरता तो जुना तांदूळ वापरा. आता मी वापरते तो रेशनचा तांदूळ. त्याचं पीठ करून आणलेलं आहे. वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो पिठाचे बनवते आणि वाटीच्या प्रमाणे म्हटलं तर 2 वाटी तांदळाचं पीठ घेते. म्हणजे त्या अंदाजाने आपल्याला पाणी घेता येईल. कोणतंही भांड्याचं माप घ्या, त्या भांड्याच्या मापाने पीठ मोजून घ्यायचं आणि त्याच भांड्याच्या मापाने 1.5 पट पाणी घालायचं. म्हणजे 1 वाटी जर तांदळाचं पीठ असेल तर 1.5 वाटी पाणी घालायचं. पाणी कमी अधिक होत नाही, अगदी अचूक प्रमाण आहे. 2 वाटी पीठ घेतलं आहे म्हणून इथे 3 वाटी पाणी घेते बघा. अगदी पहिल्या प्रयत्नात जर तुम्ही बनवणार असाल ना तर न फसणारे असे आहे, सहज कोणीही करू शकतील, इतके सोपे आहेत. आणि मार्केटमधून विकत आणल्यानंतर किती येतात आणि किती महाग पडतात, तसे हे सोपे आहेत. तर या पद्धतीने नक्की बनवा. तर 2 वाटी तांदळाचं जर पीठ असेल तर 1 चमचा पोहे खायचा चमचा, 1 चमचा पापड खार घातलेला आहे, 1 चमचा जिरे घातले, चवीनुसार मीठ घातलं आणि 1 चमचा तेल, न कढवलेलं तेल घातलेलं आहे. हे गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आणि नंतरच त्यामध्ये पीठ आपल्याला वैरून घ्यायचं आहे. म्हणजे पिठलं बनवत असताना ज्यावेळी पीठ कसं वैरून घेतो तसं हे यामध्ये छान असं गरगटून घ्यायचं. पाण्याला उकळी आल्यानंतर पीठ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. नंतर गॅस बंद करायचा आहे. थोड्याशा गाठी होतील, त्यामुळे काळजीपूर्वक एकसारखं छान असं मिक्स करून घ्या. पाणी कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही, अगदी अचूक अंदाज आहे. याप्रमाणे जर केलं तर पीठ सैलसरही होत नाही किंवा पीठ असं घट्टसरही होत नाही. वरून पाणी घालायची गरज नाही. तुम्हाला जर वाटलं की पाणी कमी पडले तर गरम केलेलं पाणी वापरलं तरी चालेल, परंतु या अंदाजाने जर पाणी घेतलं तर कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही. पीठ छान मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा आहे आणि झाकण ठेवून 5 ते 10 मिनटासाठी हे पीठ तसंच छान असं म्हणजे वाफ छान अशी त्याला बसू द्यायची आहे. म्हणजे झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा, साईडला ठेवलेला आहे. थोड्या वेळानंतर झाकण काढायचं. पीठ थोडं थंडसर असं झालेलं आहे. पीठ गरमच आहे परंतु थोडंसं थंड आहे. हाताला चटका बसू नये म्हणून एका भांड्यामध्ये साईडला काढून घ्यायचं आणि फुलपात्राच्या साह्याने हे पीठ छान असं मळून घ्यायचं. नसेल तर एखादी प्लॅस्टिकची पिशवी त्यामध्ये पीठ भरायचं आणि छान एकजीव करून अगदी 5-7 मिनटासाठी हे पीठ मळून घ्यायचं आहे. जेवढं पीठ छान असं तुम्ही मळून घ्याल तेवढे पापड जे आहे ते नाजूक होतात, हलके फुलके होतात. त्यामुळे या ज्या गाठी काय असतील तर त्या फोडून घ्यायच्या, एकजीव करून घ्यायचं. आता कढईतलं पीठ इथं परातीमध्ये काढून घेते म्हणजे छान मळता येईल. आणि मळत असताना पीठ थोडं गरम आहे तोपर्यंतच हे मळून घ्यायचं. पण मी फुलपात्र घेते किंवा वाटीच्या साह्याने छान एकजीव करून घ्यायचा. आणि पिठाचा ज्यावेळी एकजीव होतो त्यावेळी पीठ परातीला चिटकत नाही, त्याचा आपोआप गोळा बनतो. छान पीठ फुलपत्राच्या साह्याने अशा पद्धतीने एकजीव करून घेते बघा. आणि आपोआप नंतर त्याचा गोळा बनला की बंद करायचा आहे. तोपर्यंत ह्याचं फुलपात्रांनी छान असा एकजीव करून घ्यायचा. वरून पाणी घालायची गरज नाही, त्यामध्ये छान पिठाचा एकजीव होतो. आणि तुम्हाला पीठ जास्तच कोरडं वाटलं तर उकळलेलं पाणी म्हणजे गरम करायचं पाणी आणि ते घालायचं. तर तसंही करू शकता, फक्त थंड पाण्याचा वापर करू नका. हे बघा, अगदी एकजीव असा पिठाचा झालेला आहे. पीठ तितकं सैलसर आहे. आता याच पिठाचे छान गोळे बनवून घेते आणि छान एकसारखं पीठ शिजवून मध्यभागी असं होल पाडून घेते. म्हणजे सर्व बाजूनी पीठ जे आहे
ते पुन्हा छान असं शिजलं जाईल. म्हणजे पुन्हा आपण वाफेवरती हे पीठ शिजवून घेणार आहे. त्यासाठी गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे बघा. आणि हे जे चाळण आहे म्हणजे मोदक पात्र जे आहे ते त्यावरती ठेवलेलं आहे. तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये वाफवून घेऊ शकता. साधारणतः कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आणि असं जर वाफवून घेणार असेल तर 15 मिनटासाठी हे पीठ छान असं वाफवून घ्यायचं. पिठाचे गोळे बनवून घेतले. पुन्हा चाळणीमध्ये हे पिठाचे गोळे ठेवते, वरून झाकण ठेवते आणि 15 मिनटासाठी हे पीठ पुन्हा आपल्याला छान असं वाफवून घ्यायचं आहे. झाकण ठेवलं, पुन्हा शिजू दिलेलं आहे. 15 मिनटं झाल्यानंतर चेक करायचं. पीठ छान असं काचेसारखं ट्रान्सपरंट दिसलं की गॅस बंद करायचा. मी लगेच झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता पीठ अजून पूर्णपणे शिजलेलं नाही. पुन्हा झाकण ठेवलं, आणखी थोड्या वेळासाठी वाफ दिली आणि पीठ जे आहे अगदी काचेसारखं ज्यावेळी ट्रान्सपरंट तुम्हाला दिसतं त्यावेळी बंद करायचं. तसाही अंदाज नाही आला तर 15 मिनटं फक्त हे पीठ वाफवून घ्या, तर ते पीठ शिजलं जातं. आता एकदमच पीठ घ्यायचं नाही, कारण आता मदतीला कोणी नसेल तर हे पीठ थंड झालं की छान पापड होत नाही, थोडेसे जाडसर होतात. एक किंवा 2 गोळा काढून घ्या. आता मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून एकच गोळा मी घेतलेला आहे आणि तोच तुम्हाला मी कसं बनवायचे पापड हे दाखवते. आणि एकाच वेळेला सगळं पीठ जर काढलं तर थंड होईल आणि हे पीठ गरम आहे तोपर्यंतच वाटीने अशा पद्धतीने पुन्हा मळून घेते बघा. ज्यावेळी पिठाचा छान एकजीव होतो त्यावेळी पीठ जे आहे परातीला चिटकत नाही आणि अशा पद्धतीने पुन्हा मळून घ्यायचं आणि छान असे पिठाचे गोळे बनवून घ्यायचे. पीठ अगदी मऊसूत असं झालेलं आहे आणि ते बघूनच लक्षात येतं आहे बघा, पीठ अगदी मऊसूत असं मळून झालेलं आहे आणि याचेच पापड आहेत ना ते खूप छान असे बनतात. अशा पद्धतीने पेढ्यासारखे बनवून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला जर लहान मोठ्या आकारामध्ये बनवायचं असेल तरी बनवू शकता. एकच जे गोळा जो आहे पिठाचा तो काढलेला, त्याचे साधारणतः 5 गोळे बनवून घेतले आणि प्लॅस्टिकचा कागद ठेवलेला आहे. मी तेल वापरलेलं नाही, कारण तेलामुळे कसं जास्त दिवस पापड ज्यावेळी ठेवतो त्यावेळी तेलाचा वास येतो आणि असं जाड कागद असेल तर तेल लावायची गरज नाही. ही पुरी बनवायची जी मशीन आहे त्यावरती असा गोळा ठेवला, वरून कागद ठेवला आणि छान असा पापड किती नाजूक झालं आहे बघा. अगदी पातळ होतात, वरून नंतर लाटायची गरज नाही आणि पापड हातात घेतल्यानंतरच लक्षात येतं आहे की वाफेवरती जसे तांदळाचे पापड बनवतो तशा पद्धतीने झालेले आहेत. आणखी एक बनवून दाखवते. हे बघा, जास्त प्रेस करायचीही गरज नाही. छान असं पापड बनवून तयार आणि झटपट होतात बरं का. अर्ध्या तासात हे पापड होतात आणि थोडा वेळ सावलीमध्ये सुकवायचे, नंतर उन्हात सुकवायचे. बघा किती मोठा पापड झाला आहे. जेवढा गोळा तुम्ही मोठा घेईल तेवढा मोठा पापड बनेल आणि अगदी काचेसारखे असे हलके फुलके असे पापड बनतात. हे वाळवणाचे पदार्थ ऊन आहे तोपर्यंतच बनवून ठेवले की वर्षभर खाता येतात. तर मैत्रिणींनो, सर्व पिठाचे मी अशाच पद्धतीने पापड बनवून घेतले आणि गॅस बंद केलेला आहे, परंतु गरम पाण्याच्या वाफेवरती ते पीठ आहे आणि थोडं थोडं काढून अशाच पद्धतीने मी सर्व पिठाचे पापड बनवून घेतलेले आहेत आणि छान असे नाजूक असे पापड झालेले आहेत. मैत्रिणींनो, या पद्धतीने तुम्ही नक्की बनवा. बघा किती छान असा पापड झालेला आहे. हेच पापड सावलीमध्ये थोडा वेळ ठेवलेले आहेत, नंतर उन्हामध्ये सुकवलेले आहेत. अशा पद्धतीने नंतर उन्हामध्ये बघा सुकवलेले आहेत. सर्व पापड एकसारखे असे झालेले आहेत आणि 2 दिवस छान असे उन्हामध्ये वाळवल्यानंतर हे बघा आपले पापड तयार आहेत. चला म्हटलं आता पापड बनवलेत तर तो पापड आपण तळून पण पाहूया. गरम तेलामध्ये हे पापड एक एक पापड करून तळून घ्यायचं आहे बघा. अगदी चौपट फुलणारे असे पापड खुसखुशीत होतात. पापड तर बनवले, ते छान तळले आणि तितकेच ते खुसखुशीत झाले. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. खूप साऱ्या साध्या सोप्या टिप्स सांगितलेल्या आहेत आणि पहिल्यांदा जरी तुम्ही बनवणार असाल तर तुम्हालाही जमतील. अगदी सहज सोपे जमणारे असे हे तांदळाचे पापड आहेत. तांदूळ रेशनचा वापरला तरी चालेल, कोणताही तांदूळ वापरा. झटपट होतात आणि कमी साहित्यात कमी झंझटमध्ये होणारे हे तांदळाचे पापड. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक नक्की करा.